हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं हा 38 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे क्रॉस पट्टीचा। तर त्याची संपूर्ण कटिंग आपण इथं आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं बघा मी पेपर घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे। तर बंद बाजूकडून आपल्याला ब्लाऊजची उंची असते ती टाकायची असते। तर मला तयार ब्लाऊज आहे ते 15 इंच पाहिजे होतं। तर मी इथं 1 इंच मार्जिन ॲड केली त्याच्यात, म्हणजे 16 इंचची इथे ब्लाऊजची पूर्ण उंची घेतली आहे। तर हे पहा या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे। त्याच्यानंतर इथं एक सरळ अशी लाईन आखून घ्यायची आपल्याला। हे पहा या पद्धतीने। आता इथे बघा 2.5 इंचावरती अशी मार्किंग करून घ्यायची, म्हणजे आपल्याला सरळ लाईन इथं आखायची आहे। तर हे पहा या पद्धतीने तर आखून घ्यायचं। त्याच्यानंतर सरळ अशी लाईन आखून घ्यायची पहिले बघा या पद्धतीने, म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट असा येतो। त्यासाठी आता बघा आपल्याला इथं शोल्डर मुंडा यांची माप टाकायची आहे। तर 38 साईजसाठी बघा, तर शोल्डरचं माप कुठून टाकायचं, तर जी आपण बघा 2.5 इंच ती पट्टी सोडली तिथून आपल्याला 5.5 इंच शोल्डरचं माप टाकायचं आहे। त्याच्यानंतर 6 इंच इथं मुंडा घ्यायचा आहे। हे पहा, आता त्याला सुद्धा व्यवस्थित चेक करायचं 5.5 बरोबर आहे की नाही ते, आणि शोल्डर आणि मुंडा इथं जोडून घेऊया आपण। हे पहा या पद्धतीने। त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला 9.5 इंच। तर 38चा चौथा भाग घ्यायचा इथं 9.5 इंच। त्याच्यात इथं मी 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे, तर तुम्ही इथं 2 इंच सुद्धा घेऊ शकता। आता इथं बघा 9.5 आणि 1.5 आपल्या इथं 11 इंच झालेले आहे, म्हणजे छातीची घडी आपली इथं टाकलेली आपण 11 इंच। तर खालच्या साईडला सुद्धा कमरेच्या साईडने 11 इंचवरती मार्किंग करायचं आहे आणि दोघं पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे। तर हे पहा या पद्धतीने जोडून घेतले मी। आता तुम्हाला परफेक्ट असा मुंडा काढायचा, म्हणजे कसं काढायचं ते जमत नसेल तर तुम्ही मुंड्याचं सेंटर काढायचं आहे आणि तिथे लाईन आखायची आहे। आणि पहा पाठीमागचा मुंड्याचा आकार 1.5 इंचावरती द्यायचा आणि पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे। आता जिथे बघा आपण छातीचा चौथा भाग मोजलेला आहे तिथपर्यंत आपल्याला मुंड्याचे आकार काढायचे आहे। तर बघा इथे पुढचा आणि पाठीमागचा मुंड्याचे आकार मी व्यवस्थित देऊन दिले। आता आपण सर्वात पहिले याची कटिंग करून घेऊया, म्हणजे आपल्याला पुढचे माप टाकायला सोपं जाईल त्यासाठी। तर पहा इथं मी या पद्धतीने व्यवस्थित असं कटिंग करून घेते। जे पाठीमागचा जो मुंड्याचा आपण आकार दिलेला आहे तो सर्वात पहिले कट करायचा आहे इथं। तर पहा जसं आपण मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने इथं कट करायचं आहे। आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल। तर त्याच्यानंतर बघा जिथं आपण लाईन आखलेली आहे तिथून आपल्याला गळा रुंदीचं माप टाकायचं आहे 2.5 इंच। तर पहा इथं जी माप आपण घेतलेली आहे ती सर्वात पहिले लिहून घेऊया, म्हणजे आपल्या लक्षात राहील। तर पुढे जी पट्टी होती ती सोडली होती आपण 2.5 इंचाची, गळा रुंदी 2.5 घेतली। त्याच्यानंतर पूर्ण शोल्डर आहे ते आपण इथं 5.5 घेतलं होतं। 6 इंच मुंडा, पुढचा आणि पाठीमागचा जो मुंड्याचा आकार दिलाय तो त्याचे मार्किंग केलं। त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग 9.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन, म्हणजे इथं आपली छातीची घडी 11 इंचाची झाली। तर खालच्या साईडला सुद्धा 11 इंच घेतलेलं होतं आपण। आता पहा इथं पुढचा जो गळा आहे तर तो मी इथं 6.5 इंच घेते। तर हे पहा या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं गड्याचं इथं मार्किंग करून तुम्ही गळा लहान मोठा घेऊ शकता। आता बॉक्स तयार करायचा आणि पुढचा जो गळा आहे त्याचा सिंपल असा गोल गळा आहे, त्याचा शेप इथं मी देऊन देते। तर पहा इथं सिंपल असा गोल गळा काढून घेतला मी। आता बघा जिथं आपण गळ्याची मार्किंग केली 6.5 इंच तिथून खालीपर्यंत तिरकस अशी लाईन आखून घ्यायची आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने। आता बघा इथं उभा टक्स आहे त्याची मार्किंग करायची आहे आपल्याला 11 इंच। तर तुम्ही जर ब्लाऊजवरनं माप घेतलं असेल तर ते माप टाकायचं, किंवा अंगावरनं सुद्धा तुम्ही इथं माप घेऊ शकता। आता उभा जर टक्स होता तर त्याची 11 इंचावरती मार्किंग केली। त्याच्यानंतर आडवा टक्स आपण इथं 4 इंच घेतलेला आहे। तर तो जी तिरकस लाईन आखलेली आहे तिथून आपण 4 इंच मोजलेलं होतं, म्हणजे आडव्या टक्ससाठी। तर हे पहा या पद्धतीने तुम्हाला लक्षात राहावं यासाठी मी इथं
या पद्धतीने डॉट डॉट काढले आणि उभा टक्स आणि आडवा टक्स कशाला म्हणतात ते सुद्धा तुम्हाला कळेल. तर बघा इथं आडवा टक्स आपण 4 इंच मोजलं आणि उभा टक्स 11 इंच. आता खालीपर्यंत आपल्याला सरळ अशी लाईन आखून घ्यायची. तर हे पाच जसं होतं तसं इथं लाईन आखून घेतली. त्याच्यानंतर क्रॉसपट्टीची मार्किंग करायची आहे 2.5 इंच. तर पेपर पॅटर्न तयार करताना 2.5 आणि 2ची इथं क्रॉसपट्टी काढायची आहे आपल्याला. नंतर आपण वाढवणार आहे. आता हे 2.5 इंच घेतलं, हे 2 इंच. त्याच्यानंतर मध्ये जी आपण लाईन आखलेली आहे तिला 1 इंच घ्यायचं आहे, म्हणजे 1 इंचावरती मार्किंग करायचं. आणि बघा हे पॉईंट जे आहे ते तिघं या पद्धतीने जोडून घ्यायचे आहे, जसं मी दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने. तर पहा इथं या पद्धतीने जोडून घेतलेले आहे. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर टक्सची मार्किंग करायची आहे इथं. तर तुम्ही इथं 1.5 इंच घ्यायचं आहे. तर 2.5 इंच थोडं जास्त होतं आहे, त्यासाठी इथं काय करायचं आहे 1.5 इंच मार्किंग करायची आहे, म्हणजे परफेक्ट असं ब्लाऊज आहे तो बरोबर बसतो. तर हे पहा, तर 1.5 इंच मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर वरती आपण जो टक्स घेतला होता उभा टक्स, तिथं या दोघी पॉईंटला या पद्धतीने जोडून घ्यायचे. आता लिहून घेऊया. टक्ससुद्धा आपण 1.5 इंच घेतले होते. आता इथं बघा प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे आपल्याला. मुंड्याकडून तिथे आपण लाईन आखली होती तिथून असं या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. तर परफेक्ट असं इथं आपलं पॅटर्न रेडी झालेलं आहे. तर पहा इथं कटिंग कशी करायची. तर आपण जी 2.5 इंचची लाईन आखलेली होती, तर तिथून दोघं साईडने असे कट्स मारायचे आहे, म्हणजे आपला पाठीमागचा पार्टसुद्धा व्यवस्थित निघेल त्यासाठी. कारण आपण पुढच्या पार्टसाठी तेवढे एक्स्ट्राचं ते मार्जिन घेतलेलं होतं पफ येण्यासाठी. आता बघा पाठीमागचा पार्ट आणि पुढचा पार्ट सेपरेट करायचा. आणि जी पट्टी आपण एक्स्ट्राची इथं 2.5 इंचची घेतलेली होती, तर ती तुम्ही मोजूनसुद्धा घेऊ शकता. आणि नाही तर मग आपण या पद्धतीने दोघं साईडने कट्स मारले होते, तर तिथपर्यंत असं सरळ अशी लाईन आखून तुम्ही कटिंग करू शकता. आता हा झाला आपला पाठीमागचा पार्ट. तर याच्यावर सुद्धा लिहून ठेवलं मी 38 साईज असं. त्याच्यानंतर बघा पुढचा जो मुंडाचा आकार होता तो सर्वात पहिले कट करायचा. त्याच्यानंतर बघा गळा कट करायचा इथं. आणि तिरकसची लाईन होती आपण आखलेली ती कट करायची. तर गळा इथं व्यवस्थित कट करून घेते मी. त्याच्यानंतर बघा क्रॉसपट्टीसुद्धा आपल्याला वेगळी काढायची आहे. तर या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. आता दोघं पार्ट आहे ते सेपरेट करून घेऊया. तर मधला जो टक्स आहे तो सेम या पद्धतीने मी कट करून घेतला बघा. आणि असं राऊंड फिरवत आपल्याला जी मार्किंग केलेली आहे तसं इथं कट करून घ्यायचं आहे. आता क्रॉसपट्टीची कटिंग पाहूया. तर 3.5 इंच एका साईडने घ्यायचं आहे. आणि 11ची घडी होती, तर मी इथं जेवढं जे इथं कागद आहे आपला तेवढं इथं मी घेतलेलं आहे, म्हणजे 12 इंच 1 इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. उरलं तर चालतं, पण जोडताना कमी पडू नये यासाठी एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. आता पहा किंचित थोडासा मी खाली जो आकार जो होता आपला क्रॉसपट्टीचा तर तो खालून घेतलेला आहे. तर पाहू शकता इथं जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टीची कटिंग करायची आहे. आता जेवढे पार्ट आपण कटिंग केलेले आहे ते अस्तरवर ठेवायचे आहे. तर बघा अस्तर आहे ते खालीवर होतं, त्यासाठी मी इथे एक लाईन आखून घेतली. आणि त्याच्यानंतर इथं पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो आपल्याला बघा बंद बाजूने ठेवायचा आहे, म्हणजे अस्तर बंद बाजूकडून ठेवायचं. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पाठीमागचा पार्ट काढायचा आहे. आता तो सुद्धा मी इथं कटिंग करून घेते. तर जसं मार्किंग केलेलं इथं खडूने सेम त्याच पद्धतीने. आता बाहीची कटिंग पाहूया आपण. तर लांब बाही होती, कारण त्यासाठी मी पेपर पॅटर्न दाखवलं नाही त्याचं, डायरेक्ट आपण कापडावरती कटिंग करणार आहोत. तर पहा असं व्यवस्थित कापड ठेवून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा आपल्याला छातीची घडी मोजायची आहे. तर छातीची घडी आपण किती 11 इंच घेतली होती, तर बाहीची घडी 1 इंच मायनस करायचं आहे, म्हणजे 10 इंच येईल आपली. तर हे पहा घडी आहे ती व्यवस्थित मोजायची. बघू शकता इथे 10 इंच बरोबर आलेलं आहे. आता खालीसुद्धा अस्तर आहे ते खालीवर आहे हे बघा. तर त्यासाठी एक लाईन आखून घेते सरळ अशी. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला मार्किंग करायची आहे पुढची. तर 11 इंचची बाही लांबी आहे, तर दोघं साईडने मी 11-11 इंचवरती मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर बाहीचा आकार देण्यासाठी आपल्याला 2 इंच आपलं 3 इंच वरून घ्यायचं आहे. आणि 2 इंच आहे ते इथं आतल्या साईडने घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर 3 पॉईंट घ्यायचे 2-2 इंचाचे आणि या पद्धतीने बघा आकार द्यायचा आहे। तर बाहीचा सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे पहिले, तर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर पहा कापडसुद्धा सेम तसाच होता आणि खडूची मार्किंग केलेली सुद्धा व्यवस्थित दिसत नाही, त्यासाठी बाहीचा कटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला सेपरेट असा डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तर तिथे जाऊन तुम्ही पाहून घ्यायचं आहे। तर सर्वात पहिले वरचा आकार होता तो कट केला मी इथं आणि बाही ओपन करून पुढचा मुंड्याचा आकार आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे। तर इथे झाली आपली बाही रेडी झाली आहे। त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढचे जे पार्ट आहे त्यांची कटिंग करायची आहे। तर जिथे एडजस्ट होते कापडामध्ये तिथं आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे। तर पहा इथं व्यवस्थित बसता येते आणि क्रॉसपट्टीसुद्धा व्यवस्थित कुठे बसते येते पाहावं लागेल। आता पहा इथं ही लाईन आणि ही लाईन असं व्यवस्थित आखायचं आहे आणि जो इथं आपण गोलाकार शेप दिला होता बघा, म्हणजे दोघं पार्ट जॉईंट होता, तर त्या पार्टला आपल्याला इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे शिलाई करण्यासाठी। आता बघा या पार्टला या पद्धतीने ठेवूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित इथं मार्किंग करता येईल। तर जसं आहे तसं मार्किंग करून घेतली पहिले मी आणि जिथे जॉईंट करायचं आहे आपल्याला दोघं पार्ट तिथेच फक्त दोघं पार्टला अर्धा इंच किंवा पाव इंच तुम्ही इथं एक्स्ट्रा मार्जिन घेऊन घ्यायची आहे, म्हणजे जोडताना कमी पडणार नाही यासाठी। आता सेम आपण इथं कटिंग करून घेऊया, जसं आपण इथं पेपर पॅटर्न तयार करताना आखलेलं होतं सेम त्याच पद्धतीने, फक्त काय करायचं दोघं पार्ट जिथं आपण जोडतो तिथेच फक्त आपल्याला दोघं पार्टना अर्धा इंच वाढवायचं आहे, तर हे लक्षात ठेवायचं। आता बघा जसं खडूने मार्किंग केलेली आहे सेम त्याच पद्धतीने मी इथं कटिंग करून घेते। तर पहा इथं या पार्टसुद्धा आपली कटिंग झाली। आता राहिली आपली क्रॉसपट्टी। तर क्रॉसपट्टीसुद्धा बघा एक्स्ट्राची घेतलेली होती, त्याच्यासाठी बघा जेवढी इथं याच्यावर मावेल कापडावरती तेवढी मी इथं कट करून घेते। तर पहा इथं क्रॉसपट्टीसुद्धा आपली कटिंग झालेली आहे। आता पेपर पॅटर्न जसं आपण आपलं अस्तर कटिंग केलेलं आहे तर सेम आपल्याला कापडावरती सुद्धा जसं आहे तसं ठेवायचं आहे, म्हणजे पाठीमागचा जो पार्ट आहे तो बंद बाजूकडून ठेवायचा आणि पुढचा पार्ट आहे तो ओपन बाजूकडून ठेवायचा असतो। तर या ब्लाऊजला बघा डिझाईन दिलेली होती पुढच्या आणि पाठीमागच्या पार्टसाठी। तर हा खरं तर मागे हुकांचा ब्लाऊज होता, पण त्यांना पुढे हुक पाहिजे होते, त्यासाठी मी या पद्धतीने ॲडजस्ट केलं ते ब्लाऊज। आता इथं बघा साईड पार्ट जो आहे तर तिथं मावत नाही, पण तिकडे काय होईल की फिटिंगमध्ये जाणार आहे तेवढा पार्ट, त्यासाठी मी इथं या पद्धतीने ठेवला आणि कटिंग करून घेते आता। तर ही आहे बाहीचा आकार दिलेला आहे बघा, इथं बाही तेवढंच छापलेलं आहे त्यांनी कापडामध्ये। तर बाहीसुद्धा एकमेकांवरती व्यवस्थित ठेवून घेतली। त्याच्यानंतर बघा या पद्धतीने एक्स्ट्राची मार्जिन म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्राची मार्जिन सोडूनच आपल्याला ब्लाऊज पीसचा जो कापड असतो तो इथं कट करायचा असतो। तर बघा सर्व पार्ट या पद्धतीने कटिंग करून घ्यायचे। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।